प्रिय सह्याद्री, आज तुझ्याबद्दल मनातलं बोलतोय. तू फार भाग्यशाली आहेस. तू दख्खन देशाच्या दोन्ही स्वामींना अंगाखांद्यावर खेळवलायस. जेव्हा यवनी घोड्यांच्या पायाखाली तुझा देह चिरडला जात होता, परदेशी लांडगे तुझे लचके तोडू पाहत होते, तेव्हा तूच या देशाच्या भाग्यविधात्याला तुझं सामर्थ्य दाखवून लढण्याचं बळ दिलंस. हतबल झालेल्या मातीला आणि मनाला स्वाभिमानाचा हुंकार तूच दिलास. तेव्हापासून ते आत्तापर्यंत या मातीत जन्माला आलेल्या पोराला तू कोण आहेस हे वेगळं सांगावं लागत नाही. तू कायम खास आहेस. दोन्ही छत्रपतींना तुझ्यात सामावून घेणारा तू. इतिहासाप्रती प्रामाणिक भाव असलेले काही वेडे मंडळी आजही तुझ्या कानाकोपऱ्यात जाऊन तुला समजून घेण्याचा प्रयत्न करतायत. पिढ्या संपतील, पण हा प्रयत्न कधीच थांबणार नाही.